भविष्यात चरपटीला नाथपंथाचं फार मोठं कार्य करायचं आहे। आम्ही त्याला लवकरात लवकर सज्ज करू। नागनाथ, तू उत्तरेकडे प्रस्थान कर। आजवर तू नाथपंथाचे जे जे तत्व शिकला आहेस त्याचा उपयोग करण्याची वेळ आली आहे। होय गुरुदेव, उत्तरेकडे प्रस्थान करू। मी मनुष्य कल्याणाचे कार्य सुरू ठेवेन। भरतरी, मनुष्यासोबतच मुक्या जीवांच्या कल्याणाचे दायित्व तुझ्यावर आहे। ते कार्य सुरू ठेवण्यासाठी तू दक्षिणेकडे प्रस्थान कर। जशी आज्ञा गुरुदेव। दक्षिणेत वेगवेगळ्या भागातील प्राण्यांना, पशुपक्षींना आधार देण्याचे कार्य मी करत राहीन। जालिंदर आणि कानिफ, तुम्ही आजवर एकत्रितपणे कार्य करत आला आहात। गुरु शिष्य म्हणून तुमच्यातलं नातं अत्यंत आदर्श असं आहे। परंतु आता तुम्ही स्वतंत्रपणे कार्य करावं अशी माझी इच्छा आहे। जालिंदर, तू पूर्वेकडे प्रस्थान कर। जशी आज्ञा गुरुदेव। याआधी पूर्वेकडील भागामध्ये जास्त भ्रमण करण्याचा योग आला नाही, परंतु आता तिकडे जाऊन नाथपंथाचे कार्य करण्याचे भाग्य मला मिळते आहे। कानिफ, तुला ह्या आधी जे स्थान दिले आहे तू तिथेच राहून तुझं कार्य कर। जशी आज्ञा गुरुदेव। आपल्या आज्ञेप्रमाणे मी त्या भागातील लोकांच्या कल्याणाचं कार्य करेन। गहिनी, तू उत्तरेकडे प्रस्थान कर। तू ज्या भक्ती मार्गासाठी चिंतन करतो आहेस त्याचे कार्य आणखी पुढे घेऊन जा। जशी आज्ञा गुरुदेव। साधनेचा नवीन मार्ग ही गोष्ट माझ्या खूप जवळची आहे। मी त्या विचाराला आणखी वृद्धिंगत करत राहीन। तुम्हाला असं वाटत असेल की मी तुम्हाला विभक्त करतो आहे, परंतु या देवभूमीत नाथपंथाचे कार्य सर्वत्र सुरू राहावे हा त्यामागे हेतू आहे। तुम्ही ते कार्य यशस्वीपणे करत राहाल याची मला खात्री आहे। या कार्यासाठी माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे। शुभम भवतु। गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त। चंद्रा, अगं एवढी का अस्वस्थ होतीयेस? येईल चरपटी लवकरच। तो घरी आल्याशिवाय माझ्या मनाला काही बरं वाटणार नाही। अहो, दरवाजा वाजला, चरपटी आला वाटतं। हो, तोच असेल। चला। चरपटी आला का? दार वाजण्याचा आवाज आला म्हणून। अरे, दरवाजा वाजायला तो आधी बंद करावा लागेल ना। तुझा लाडका लेक येणार आहे म्हणून तो उघडाच ठेवलाय। या चरपटीमुळे ना सगळ्यांना जागावं लागतंय। डोक्याला ताप झालाय नुसता। कुणी जायला सांगितलं होतं त्याला तिकडे? स्वतः खूप धाडसी आहे असं दाखवायचं असेल त्याला, दुसरं काय? पण हा तिकडे जाऊन काय करणार होता कुणास ठाऊक। नाहीतर असं नको व्हायला, चरपटी वनात जाऊन हरवायचा आणि त्याला शोधायला आपल्याला जावं लागायचं। कशाला जायचं त्याला शोधायला? गेला तर जाऊ दे, उलट बरंच होईल। सासूबाई, कृपा करून असं काही बोलू नका हो। आणि त्याला काहीतरी ठाऊक असेल म्हणूनच तो नर्मदा सोबत बाहेर गेलाय। चरपटी, आलास तू? ठीक आहेस ना? हो। सापडली का अंजनाई?
हो सापडली. आम्ही तिला तिच्या घरी सोडून आलो. तुला कशी सापडली ती? नेमकी होती कुठे ती? सुरुवातीला आम्ही वनात तिला अलीकडच्या भागातच शोधलं, पण तिथे ती नव्हती. मग आम्ही आतमध्ये गेलो तर तिथे एक गुहा होती. बापरे, गुहा? तुला भीती नाही वाटली का तिथं? नंदिनी थांब, त्याला बोलू दे. त्या गुहेत होती का ती? हो, गुहेच्या आतमध्ये एक मूर्ती होती. त्या मूर्तीची पूजा करत बसली होती. काय? एवढ्या रात्री अंजनाई कसली पूजा करत होती? तुला कसं कळलं अंजनाई तिथे आहे ते? तू याआधी कधी तिथे गेला होतास का? नाही, पण मी शोधलं तिला. याला सगळं ठाऊक असतं, पण सांगत नाही आपल्याला, लपवतो आपल्यापासून. वसुदेवा, चरपटी अंजनाईला शोधायला गेला होता आणि ती सापडली. झालं तर मग. हो अण्णा, ज्या ठिकाणी रात्रीची मोठी माणसं जायला घाबरतात तिथे जाऊन आलाय, म्हणजे काहीतरी गुपित असेलच ना. दादा, अरे चांगलं काम करून आलाय तो. न घाबरता त्या ठिकाणी जाऊन आलाय, त्याच्यात कौतुकच आहे त्याचं. तू मला त्याचं कौतुक सांगू नकोस, मला माहिती आहे सगळं. चरपटी, तू तसाच गेला होतास. तुला भूक लागली असेल ना? चल, मी जेवायला वाढते. हे असे लाड करतात ना म्हणून डोक्यावर बसलाय तो. देवा परमेश्वरा, बघतोयस ना रे तू बाबा. ये चरपटी, बस इकडे. किती काळजी लागली होती मला. तुला एकट्याला पाठवायलाच नको. आई, मी गेलो म्हणूनच अंजनाई सापडली ना. तुला येता जाता भीती नाही वाटली? नाही. अरे पण अंजनाई वनात कसली पूजा करत होती, तीही एवढ्या रात्रीची? आई, ती अंजनाई दिसते तशी नाहीये. ती सामान्य माणसासारखी नाहीये. म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचंय? ती मनुष्य नसून दैत्य कुळातील आहे. हे काय बोलतोस तू चरपटी? हो आई, तिच्याकडे शूद्र विद्या आहे. ती त्या विद्यांचा वापर करून ती इतरांना त्रास देते. ती लोकांचं वाईट होईल असं पाहते. अरे पण ती अंजनाई सतत देवांची पूजा अर्चा करत असते ना. बाबा, ती अशा शूद्र शक्तींची पूजा करते ज्यांना देवता म्हणता येणार नाही. तुला हे सगळं कोणी सांगितलं? जालिंदरनाथ आणि कानिफनाथांनी मला जे शिकवलंय त्यामुळेच मी हे सगळं करू शकलो. लहान आहेस, पण किती मोठ्या माणसांसारखं वागतोयस. तुझ्यासोबत कोणीही नसू दे, आम्ही दोघं आहोत. शुभम भवतु. गुरुदेव, आता मला उत्तरेकडे प्रस्थान करण्यासाठी अनुमती असावी. नागनाथ, आता कलीचं राज्य सुरू आहे. भविष्यात हळूहळू कलीचा प्रभाव आणखी वाढत जाणार आहे.
अशा वेळी मनुष्याला जागं करणं, त्याला योग्य मार्गावर घेऊन येणं, सत्कर्मापासून दूर जाऊ न देणं, हे नाथपंथाचं कार्य आहे. कलियुगामध्ये जो अशुभ करेल त्याला कलीची साथ मिळेल. कलीच्या साथीने दुर्जन, दुष्ट प्रवृत्तीची लोक सज्जनांना, सामान्य लोकांना त्रास देतील. त्यावेळी सज्जनांना आधार देणं आणि दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचा नाश करणं, हे कार्य नाथपंथाला करायचं आहे. नागनाथ, तू अपार असे ज्ञान प्राप्त केले आहे. अनेक अस्त्रशस्त्रांनी सज्ज आहेस. तुला कसलेही भय बाळगायचे कारण नाही. प्रत्येक नाथ सूर्यासारखं तेज धारण करणार आहे. तू हे नाथपंथाचे कार्य पुढे घेऊन जा. हे दत्तप्रभू, तुम्ही माझ्या बालपणापासून पाठीशी आहात. बालपणी मला आपला सहवास लाभला. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं, हे मी माझं भाग्य समजतो. आणि त्याचंच फलित म्हणून मी आज इथे नाथपंथाचं कार्य करतो आहे. आपण आज्ञा केल्याप्रमाणे मी उत्तरेत जाऊन प्रत्येक मनुष्याच्या दुःखाचं निवारण करेन. त्यांच्या भल्यासाठी जे काही करता येईल ते करेन. आपली कृपा माझ्यावर सदैव असावी. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. आविर्होत्रे नारायण अवतार जयाचा, नागकुळी झाला जन्म दयाचा. आविर्होत्रे नारायण नागनाथ, तुझा हा प्रवास आम्ही बालपणापासून पाहिला आहे. योग्य त्या साधनेने, योग्य त्या तपाने तू स्वतःला सिद्ध केला आहेस. नागनाथ, तुला पुढे जे काही कार्य करायचं आहे त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा तुझ्या बरोबर आहे. कार्य करत असताना तू तुझी साधना देखील सुरू ठेव नागनाथ. त्याने तुझे तपोबल अधिकाधिक वाढत जाईल. तू आता प्रस्थान कर नागनाथ. लवकरच पुन्हा आपल्या सगळ्यांची भेट व्हावी अशी आशा आहे. आदेश, अलख निरंजन. आई ग, खूप दुखत. काय रे वसुदेवा, असा एकटा का बसलायस? काय होतंय तुला? असा पोटाला हात का लावून बसलायस? काय सांगू तुला, माझ्या पोटात खूप दुखतंय. खूप जोराच्या कळा येते. अरे अरे, आता तर ठीक होतास ना, अचानक काय झालं तुला? मला माहिती नाही, असं वाटतं या दुखऱ्याने जीव जाईन माझा. अरे अरे वसुदेवा, असं असं अभद्र काही बोलू नकोस रे. तू असं काहीतरी बोलायला लागलास की माझ्याच पोटात धस्स होतं. मला अचानक अंजनाईने सांगितलेलं सगळं आठवतंय. त्या चारपटीला घरात ठेवशील तर तुझ्या घरातलं एक माणूस मरल. औषधाला एक बी माणूस उरायचं नाही. तुझ्या घराचं वाटोळ करील, वाटोळ. अरे वसुदेवा, काहीतरी करायला हवं रे. असं दुखणं अंगावर काढू नकोस. दुखणं वाढलं तर भलतंच काहीतरी व्हायला नको रे बाबा. वसुदेवा, काय रे वसुदेवा? अरे काय होतंय तुला? अहो अहो, त्याच्या पोटात दुखतंय. अरे असं असं अचानक कसं दुखायला लागलं? अहो तेच म्हणते मी. त्या अंजनाईनं भाकीत सांगितलं होतं, पण आपणच ऐकलं नाही. पण माझ्या मुलाला काही झालं तर मी कोणाला सोडणार नाही.
आई ग आई वसुदेवा, हे बघ, आपण वैद्याकडे जाऊन औषध आण. अहो तुम्ही बघताय का त्याला किती त्रास होतोय ते. वैद्यांकडून बरं होणारं दुखणं नाही वाटत आहे. मला तर काहीतरी भलतच वाटतंय. सुलक्षणे, ए सुलक्षणे, सुलक्षणा, काय ग समदे काळजी दिसते. आणि वासुदेवा काय झालं, असं काय करतो या? अगं काय सांगू अंजनाई, अचानक याच्या पोटात दुखायला लागलं. मला खूप भीती वाटते ग. अग ते सांगायला आले मी तुम्हासनी. काल रात्री मी पूजा केली तेव्हा माझ्या ध्यानात आलं. अग झरपटी आणि त्याच्या मागं असलेले 2 साधू ते मिळून लय मोठं कारस्थान करणार आहे. ते कारस्थान म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? मी तुम्हासनी सांगितलं होतं तुमच्या घरातले एक एक माणूस जाईल आणि त्या संग समजा गाव त्या साधूच्या आहारी जाईल. अख्ख्या गावावर ते चेटूक करतील साधू. चेटूक करून समद्यासनी वश करतील ते. अरे देवा, अंजनाई अगं या सगळ्यातून तूच वाचव मला. बघ ना माझ्या पोराला किती त्रास होतोय. मी सांगितलं होतं तुम्हासनी पण तुम्ही कुठं ऐकताय? नाही ग बाई, आता तू सांगशील ते सगळं ऐकतो आम्ही, पण यातून आम्हाला सोडव ग बाई. पर ते तू चरपटी. अगं हो, ऐक ऐक ऐक, मला कळलं सगळं तुला काय म्हणायचंय ते सगळं मी करते. पण वसुदेवाला बरं वाटायला पाहिजे ना, त्याच्या पोटात दुखतंय ग. एक काम कर, मी तुला कुकू देते. ते कुकू त्याच्या कपाळाला लाव आणि थोडं पाण्यात टाकून त्याला पियाला दे. पर हा कुणाला बी सांगू नकोस. मग बघ लागलीच तुझा वासुदेव ठीक होईल. करते कर, पण पण माझा वसुदेव बरा व्हायला पाहिजे ग. तर लवकर बरा होईल, काय बी काळजी करू नको. पण माझ्याकडे येऊन कुकू घेऊन जा. वासुदेवा बरा होशील रे बाबा तू. ही अंजनाई हाय की काय बी होऊ देणार नाही. तू लवकर बरा होशील. वसुदेवा अहो, मी अंजनाईकडे जाऊन कुंकू घेऊन येते. तू वसुदेवा तू आराम करा. हा काळजी घे. अहो तुम्ही इथं नका बसू, आत घेऊन जा त्याला. मी आले, हा लवकर येते. तेव्हा परमेश्वरा वाचव रे माझ्या लेकराला. शुभम भवतु. गुरुदेव, आपण माझ्यावर सोपवलेले दायित्व पूर्ण करण्यास मी सज्ज आहे. गहिनी, कलियुगात परमेश्वर प्राप्तीसाठी तू जो मार्ग शोधून काढला आहेस तो मनुष्यासाठी फार उपयोगी ठरणार आहे. तुझ्या चिंतनातून जो संप्रदाय निर्माण होणार आहे त्यात तुझे नाव चिरंतन घेतले जाईल. नाथपंथाचे ज्ञान ग्रहण करत असताना, कार्य करत असताना मनुष्याविषयीच्या करुणेतून तू चिंतन केले आणि आता तू नवीन संप्रदायाला जन्म घालणार आहेस. तुझ्या मनात असलेली ही करुणा सदैव स्मरणात राहील. तुझ्या हातून लोककल्याणाचं कार्य घडत राहील, यात शंका नाही. नाथपंथाचा ध्वज सर्वत्र फडकवत ठेव. फार मोठी धुरा तुझ्या खांद्यावर आहे. गुरुदेव, आज मी जे काही कार्य करतो आहे ते केवळ आपल्या कृपेमुळेच शक्य होते आहे. आपण माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे तो मी सार्थ ठरवेन. मला तळागाळातल्या सामान्यातल्या सामान्य लोकांसाठी कार्य करायचं आहे. त्यासाठी आपला हात सदैव माझ्या डोक्यावर असू द्या. गहिनी, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत.
गहिनी, श्री दत्त महाराज हे आपले सद्गुरू आहेत आणि तू माझा शिष्य आहेस. तू जे काही कार्य हाती घेतलं आहेस त्याबद्दल मला तुझा सार्थ अभिमान वाटतो. तुला जेव्हा माझं सहाय्य लागेल तेव्हा तू माझं स्मरण कर. मी तुझ्यासाठी तिथे उपस्थित राहीन. माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे गहिनी.